मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे आणि ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत, ज्यांचे फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये आहेत आणि ज्यांचे फॉर्म रिजेक्टसुद्धा झाले आहेत, त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे यावेळी की मुख्यमंत्री आता त्यांना स्वतः भेट देऊन, त्यांच्या घरी स्वतः जाऊन त्यांचे जे समस्या आहेत त्याचे निराकरण करणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही आमचे सरकार जे आहे देणारं सरकार आहे, घेणारं नाही। आम्ही प्रत्येक महिलेला त्यांचा जो लाडक्या बहिणीचा जो लाभ आहे तो मिळवून देणार आहोत। यासाठी आम्हाला आता गाव लेवलवर जाऊन त्यांच्या घरीसुद्धा जावं लागणार आहे। तर मुख्यमंत्रीसुद्धा त्यांच्या 15 अशा फॅमिलींना मिळणार आहेत की ज्यांचे जे समस्या आहेत, जे लाडकी बहीण योजनेसंबंधीचे जे काही त्यांचे इश्यू आहेत त्यांच्यावर निराकरण करणार आहेत, त्यांना समजावणार आहेत। योजना लाडकी बहीण योजनाच नाही तर विविध त्यांची जे टॉप 10 योजना चालवल्या आहेत त्यांचीसुद्धा माहिती त्यांना देणार आहेत आणि त्यांच्या समस्या ऐकून घेणार आहेत। तर अशाच मुख्यमंत्री त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा प्रत्येक घरी जाणार आहेत। दररोज ते 1 ते 1.5 लाख घरापर्यंत पोहोचणार आहेत त्यांचे कार्यकर्ते आणि प्रत्येकाला ज्यांना लाभ मिळाला आहे त्यांनासुद्धा आणि ज्यांना लाभ मिळालेला नाही आहे त्यांनासुद्धा या योजनेबद्दल माहिती देणार आहेत। लाडकी बहीण योजनेबद्दलच नाही तर विविध त्यांच्या योजना त्यांच्याबद्दलसुद्धा माहिती देणार आहेत। वयश्री योजना आहे, अन्नपूर्णा योजना आहे, या प्रकारच्या सर्व योजनांची माहिती ते देणार आहेत आणि त्यांची जे काही समस्या असतील ते समस्या ते ऐकून घेऊन त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहेत। तर यामध्ये खूप मोठी खुशखबरी आहे की तुम्ही जर रिजेक्टेड झाला असाल, तुमचे फॉर्म जर रिजेक्ट झाले असतील तर तुम्हालासुद्धा तुमचे रिजेक्ट झालेले जे समस्या आहे त्यांना सांगून तुमचे आणखीन रिजेक्ट झालेले जे फॉर्म आहेत ते नव्याने सुद्धा भरता येणार आहेत, भरता येऊ शकतील। तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्ही नव्याने फॉर्म भरणार आहात। तर त्यासाठी काय करायचं की ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारचे जे कार्यकर्ते आहेत तुमच्या घरी आल्यावर, तुमच्या कुटुंबाला भेट दिल्यावर त्यांना तुमच्या समस्या सांगायचं आहे। तुमचे फॉर्म जर रिजेक्ट झाले असतील किंवा पेंडिंगमध्ये असतील किंवा मग रिव्ह्यूमध्ये असतील खूप दिवसापासून, तर तुम्हाला ते सांगायचं आहे की आमचे फॉर्म अशा प्रकारे पेंडिंग आहेत किंवा मग रिजेक्ट झालेले आहेत। तर आता आम्हाला काय करावं लागेल, आमचे रिजेक्ट फॉर्म झालेले आहेत तर आम्हाला कुठे ते नव्याने फॉर्म भरावे लागणार आहेत। ऑप्शन ऑनलाईन तर आता बंद झालेले आहेत, पण आता त्यांनी सांगितले आहे की लाडक्या बहीणचे जे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत किंवा आणखीन काही नव्याने फॉर्म भरणारे आहेत ते फक्त अंगणवाडी सेविकांकडेच भरू शकतात। पण आता काही महिलांनी असं सांगितलं आहे की अंगणवाडी सेविकेकडे कुठल्याही याबद्दलचं नव्याने अर्ज भरण्यासाठी रिजेक्ट फॉर्मसाठी काही ऑप्शन आलेलं नाही आहे अजून। तर काही जे ऑप्शन आलेले असतील ते अजूनही त्यांना मिळाले नाही आहेत। तर हेच समस्या त्यांना सांगायची आहे की आमचे रिजेक्ट झालेले फॉर्म आता कसे भरायचे आहेत, पुन्हा आम्हाला नवीन फॉर्म भरायचा तर कसे। तर होऊ शकते की ते त्यावर काहीतरी उपाययोजना करतील आणि भविष्यात लवकरच त्याबद्दलची जे योजना आहे ते राबवतील आणि तुमचे रिजेक्ट झालेले फॉर्म हे सुद्धा आणखीन रिसबमिट करण्यात येतील। तर ही खूप मोठी गोष्ट आहे की मुख्यमंत्री थेट तुमच्या दारी येत आहेत, तुमच्या घरी तुमच्या कुटुंबाला भेटण्यासाठी येत आहेत, तुमच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी येत आहेत। तर तुम्ही तुमच्या समस्या सांगा आणि ते निराकरण करतील। त्यांच्यासोबत जे 10 योजना आहेत आणखीन त्याच्याबद्दलसुद्धा ते तुम्हाला माहिती देणार आहेत। त्या योजनांचा लाभ घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।